जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, चाणक्य फाउंडेशनच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपल्या रिव्हिजन थ्रू पीवायक्यू प्रोग्राम मध्ये आजचं आपलं हे तिसरं सेशन आहे, ज्यामध्ये आपण इतिहासाचे काल आपण पेपर सुरू केला होता राज्यसेवा मुख्य परीक्षेचा। ठीक आहे, त्या अंतर्गत जे आहे आपण 30 क्वेश्चन अनालिसिस बघितलेलं होतं। आज पुढच्या लेक्चर मध्ये आपण 31 to 60 हे क्वेश्चनचं अनालिसिस पाहत आहोत। ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 31 पर्सनॅलिटी बेस्ड क्वेश्चन आहे। पंजाबराव देशमुखांबद्दल क्वेश्चन विचारलेला आहे। तर आता मी इथे प्रथम सांगेल की जेव्हा आपल्याला पर्सनॅलिटी बेस्ड क्वेश्चन आयोग विचारते, ठीक आहे, तर त्या अनुषंगाने तुम्ही लक्षात घेतला पाहिजे की 4 सेंटेन्स पैकी कुठं जास्त चुकवण्याची शक्यता आहे आयोग, आणि ते तुम्हाला कुठून समजेल, मागच्या पीवायक्यूच्या अनालिसिस थ्रू। ठीक आहे, त्यामुळे जेव्हा इतिहासाचे क्वेश्चन तुम्ही सोडवता आणि ज्यामध्ये मल्टी स्टेटमेंट असते प्रामुख्याने, त्याच्यामध्ये हे लक्ष द्या की आयोगाचं चुकवण्याची जागा कोणती आहे, बरोबर आहे। आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी ते 2 ट्रिक सांगेल तुम्हाला। एक पहिली आहे जनरल सेंटेन्स आणि दुसरी आहे फॅक्च्युअल सेंटेन्स। लक्षात घ्या, ह्या 2 गोष्टी असल्या पाहिजे लक्षात। ठीक आहे, म्हणजे कोणतेही पीवायक्यू कोणत्याही विषयाचे का असे ना सॉल्व करत असताना ह्या 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की जनरल सेंटेन्स आणि फॅक्च्युअल सेंटेन्स। जसं आता इथे बघू आपण की बॅकवर्ड क्लासेस स्कॉलरशिप बोर्डचे अध्यक्ष होते पंजाबराव देशमुख। तर आपल्याला माहिती आहे की पंजाबराव देशमुखांचं कार्य ही इतर मागासवर्गीय बरोबर बॅकवर्ड क्लासेससाठी प्रामुख्याने राहिलेलं आहे। मग या सेंटेन्स मध्ये चुकवण्याची शक्यता आयोगाची काय कमीच असणार आहे, बरोबर आहे। मग आता तुम्ही इथे विचार करू शकता की सर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असू शकते, मात्र याला बेस काय मग की मागच्या पीवायक्यूचा आयोगाने अध्यक्ष उपाध्यक्ष असं इतिहासाच्या पेपरमध्ये तरी चुकवलेलं नाही आहे, वाटल्यास चालू घडामोडीच्या क्वेश्चन मध्ये चुकवलेलं आहे। ठीक आहे, मग इथे ब सेंटेन्स हे माझं करेक्ट आहे या क्वेश्चन साठी। ठीक आहे, त्यानंतर पहिलं सेंटेन्स 50 साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय मागास जाती संघाचे अध्यक्ष होते। ऑलरेडी इथे काय आलं पुन्हा मागास जाती, आणि पंजाबराव देशमुखांचं कार्य कशासाठी आहे, मागास जाती राहिलेलं आहे। त्यामुळे या फॅक्टर फोकस करू नका। ठीक आहे, म्हणजे हे दोन्ही सेंटेन्स काय बरोबर आहे, तुम्हाला काय विचारलं आहे चुकीचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेंटेन्स याचा चौथं बघा। 55 साली त्यांनी भारत कृषक समाजाचे अध्यक्षते होते। तर ऑब्वियस आहे भारत कृषक समाज हा स्थापन कोण केलेला आहे, पंजाबराव देशमुखांनी। त्यामुळे त्यांच्या बाबत हे कार्य बरोबर आहे। आणि आता ही मात्र फॅक्ट तुमच्या पाठ पाहिजे, इथे एवढं पाठांतर लागतं की 55 साली स्थापन केलं, नाही इथे डाऊट घ्यायला जागा आहे। तुम्हाला वाटू शकते 54। ठीक आहे, माझा स्वतःचा चुकला क्वेश्चन पेपरमध्ये सॉल्व्ह करताना। आता याचा आन्सर आहे 3, डायरेक्टली सांगतो। इथे बघा विदर्भ मध्य प्रांत ब्राह्मणेतर परिषदेने अध्यक्षपद भूषवले। ठीक आहे, तर इथे पहिली गोष्ट तर इथे इयर त्यांनी चुकवलाय, दुसरं विदर्भ मध्य प्रांताची ती परिषद नव्हती। ठीक आहे, त्यामुळे याचा आन्सर ऑप्शन 3 आहे या क्वेश्चन साठी। ठीक आहे, आलं लक्षात। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य या क्वेश्चन मध्ये आपल्याला लक्षात येत आहे की आयोगाचं फ्रेमिंग काय क्वेश्चनचं, आणि याच्यामध्ये हे नेहमी लक्षात ठेवा जनरल सेंटेन्स फॅक्च्युअल सेंटेन्स। ठीक आहे, जनरल सेंटेन्स म्हणजे वरचा क्वेश्चन वाचल्यानंतर आपल्याला असं वाटते की हे वाक्य चुकूच शकत नाही, ते असते जनरल सेंटेन्स। फॅक्च्युअल सेंटेन्स म्हणजे जिथे आयोगाच्या चुकवण्याची जागा आहे, ते कुठून माहित पडते आपल्याला पीवायक्यू थ्रू। ठीक आहे, जेवढं पीवायक्यूचं तुमचं अनालिसिस बेटर राहील तेवढं तुमचं जे आहे स्कोर तिकडे वाढेल। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा 31 बद्दल। आता पंजाबराव देशमुखाबद्दल काही सांगायचं झालं वेगळं तर लक्षात ठेवा की घटना दुरुस्ती जे आहे म्हणजे घटना समितीमध्ये त्यांना सदस्य होते, आणि सर्वाधिक जास्त घटना दुरुस्त्या सुचवणारे सदस्य कोण होते तर पंजाबराव देशमुख। दुसरं महत्वाचं म्हणजे जनरली आपल्याला माहिती आहे की जेव्हा वसतिगृहाचा विषय येते तर आपण कोणाला कन्सिडर करतो, शाहू महाराजांना किंवा भाऊराव पाटील यांना, परंतु श्रद्धानंद छात्रालय हा जर विषय आला 1927 मध्ये कोण स्थापन केलाय, पंजाबराव देशमुखांनी। ठीक आहे, तर काही फॅक्ट जे आहे ह्या अशा लक्षात ठेवा। नंतर दुसरा महत्वाचा शेतकरी संघ लक्षात घ्या, शेतकरी संघाची स्थापना 1927 जे आहे कोणी स्थापन केलाय, पंजाबराव देशमुख। एक्स्ट्रा ज्या मी काही फॅक्ट सांगतो तुम्ही तुमच्या आयदर पेपरवर किंवा नोट्स रन टाइम काढू शकता। ठीक आहे, क्लिअर। आणि मराठा विद्यार्थी संघ लक्षात घ्या, विद्यार्थी संघाबाबत जे आहे 2 नाव आपल्याला दिसतात, महर्षी वीरा शिंदे यांचं सुद्धा काम आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सुद्धा काम आहे। म्हणून आपलं मराठा विद्यार्थी संघ हा कोण स्थापन केला आहे तर लक्षात ठेवा पंजाबराव देशमुख। आणि आपण याच भागातले असल्यामुळं ठीक आहे, आपल्याला माहिती आहे पंजाबराव देशमुखांचं कार्य शिवाजी शिक्षण संस्था 1932, आणि त्यांचं एक वेगळेपण काय आहे तर शिवाजी लोक विद्यापीठ। लक्षात घ्या, शिवाजी लोक विद्यापीठ याची स्थापना मात्र त्यांनी केव्हा केली, 1950 मध्ये। तर लक्षात घ्या शिवाजी लोक विद्यापीठ आणि भाऊराव पाटील
बरोबर आहे, कारण की शिवाजी नावाची एक संस्था संदर्भात भाऊराव पाटीलने सुद्धा स्थापन केली आहे, तर तिथं कन्फ्युजन तुमचं होऊ शकतं. ठीक आहे, सो लक्षात ठेवा 31चं उत्तर जे आहे 3 आहे. एक्स्ट्रा फॅक्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32 बघा. क्वेश्चन नंबर 32. बाळशास्त्री जांभेकर खालील विधाने वाचा, योग्य पर्याय निवडा. आता लक्षात घ्या, इतिहास म्हटलं हे एक आज मी तुम्हाला सर्वांना होमवर्क देतो. इतिहास म्हटलं की समाज सुधारकाचा अभ्यास हा पॅरलली करायला पाहिजे आणि त्याच्या बाजूने एक पूर्ण सब्जेक्ट म्हणून इतिहासाला घ्यायला पाहिजे, जे आपण करत नाही. ठीक आहे, मी म्हणेल की रोजच्या अभ्यासात, काल या लेक्चरमध्ये मी बोललो होतो की रोजच्या अभ्यासामध्ये समाज सुधारकाचा समावेश तुम्ही ॲज अ डायनामिक सेक्शन जो तुमचा दिवसभरातला असतो 1-2 तास, हा तुम्ही डायनामिक टॉपिकला द्यायला पाहिजे. असे टॉपिक जे रोजच्या रोज करायला पाहिजे. तसं याच्यामध्ये समाज सुधारक आले, भूगोलाचे जे आहे मॅप रिडिंग आलं, पॉलिटीचे जे आहे भाग वाईज आपण वेगवेगळे आर्टिकल्स पाठ करणं झालं, किंवा सायन्स मधलं आपण वर्गीकरण झालं. हे जे आहे 2 तासाचा स्लॉट दिवसातला तुम्ही हा डायनामिक, ज्या गोष्टी 100% परीक्षेमध्ये विचारणार आहे आणि ज्या 100% आपण विसरणार आहे, बरोबर आहे, तर ह्या गोष्टीसाठी दिवसातला 1 तास 1.5 तास तुम्ही द्यायला पाहिजे. त्याच्यापैकी एक जे आहे हे आहे इतिहासाचा जो कन्सेप्ट आहे समाज सुधारकाचा, तो तुम्ही रोजच्या रोज वाचायला पाहिजे. कारण की तुम्ही बघू शकता कोणताही पेपर तुम्ही घ्या, एक साधारणतः मी म्हणेल की 40% वेटेज तरी समाज सुधारकाला आहे. म्हणजे जर 15 क्वेश्चन असेल तर 15 चूक म्हणजे जवळपास 4 ते 5 क्वेश्चन तुम्हाला दरवेळेस पर्सनॅलिटी बेस्ड दिसतात, बरोबर आहे. मग लक्षात घ्या, डायरेक्ट ते समाज सुधारकावर नसतील, परंतु ते काय विचारेल, एखादी संघटना, बरं, जसं औद्योगिक परिषदचा क्वेश्चन विचारलाय आता मागे रानडे यांनी जे आहे स्थापन केलेली आहे, बरोबर आहे. तर हा PSIच्या मुख्य परीक्षेचा क्वेश्चन आहे आणि तोच इथे या पेपरमध्ये रिपीट झालेला आहे. ठीक आहे, क्लिअर, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32. बाळशास्त्री जांभेकर एल्फिन्स्टन महाविद्यालयात पहिले भारतीय सहाय्यक, हे लक्षात घ्या, इथे चुकवलेलं आहे, असिस्टंट प्रोफेसर होते आणि पहिले असल्यामुळे लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे, पहिले प्राध्यापक होते. ठीक आहे, त्याच्यात मग ते मॅथ्स, फिजिक्स, ऍस्ट्रॉलॉजी हे सब्जेक्ट शिकत होते. ठीक आहे. दुसरं नीतिकथा आणि सारसंग्रह हे त्यांनी लेखन केलेलं आहे. लक्षात घ्या, प्रामुख्यानं बाळशास्त्री जांभेकरांचे, लोकहितवादी यांचे, ठीक आहे, रानडे यांचे काही ग्रंथ, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे काही ग्रंथ, हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, बरोबर आहे. तर जसं आता नीतिकथा, सारसंग्रह, आणखी कोणता आहे बाळशास्त्री जांभेकरचा एक फेमस, सांगू शकते कोणी? शून्यलब्धी आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या, मागे आयोगानं PYQ विचारलेला आहे. आता इथे त्यांनी 2 नवीन नाव दिले, नीतिकथा, सारसंग्रह. ठीक आहे, तसेच मग हिंदुस्थानचा इतिहास वगैरे त्यांनी असं लिहिलाय. चंदावरकर यांनी हिंदू प्रकाशतील एका लेखामध्ये त्यांनी त्यांचा राजकीय ऋषी असा उल्लेख केलाय. आता इथे लक्षात घ्या, हिंदू प्रकाश मध्ये चंदावरकरांनी राजकीय ऋषी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, हे फॅक्ट आता असं वाटू शकते चुकीची आहे, परंतु मी पुन्हा सांगतो की हे जनरल सेंटेन्स मध्ये जातं. कारण काय, तर त्यांनी त्यांच्याबद्दल कोणीतरी काहीतरी म्हटलं असेल. ठीक आहे, आयोगाला अपेक्षित आहे का तुमचं हे पाठ असणं? लक्षात घ्या, 2 गोष्टी लक्षात ठेवा, आयोगाला अपेक्षित आहे का त्या गोष्टी, आणि आयोग नेहमी लक्षात घ्या, तुम्हाला ज्या गोष्टी माहिती असते त्यामध्ये चुकवते, नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा एक क्वेश्चन इथे सांगतो. आता इथे बघा, रॉयल जिओग्राफिक सोसायटी ऑफ लंडनचे सदस्य म्हणून निवडून गेले. आता इथे फॅक्ट चुकवली आयोगाने. ठीक आहे, आणि इथे तर बघा, सहसा मला ए सेंटेन्स तर पाहिजे, म्हणजे एल्फिन्स्टन मध्ये असिस्टंट प्रोफेसर होते, हा तुमचा अभ्यासाचा भाग आहे, बरोबर आहे. मग ए सेंटेन्स मला पाहिजे, हे 2 ऑप्शन तसेच गेले माझे. आला लक्षात? मग माझं सिलेक्शन कुठून राहील? इथे वरील सर्व बरोबर की ABC बरोबर. तर इथे प्रकर्षानं दाखवत आहे ABC बरोबर, D चुकीचे, हा सेट केलेला आहे क्वेश्चन. ठीक आहे, आणि याच्यामध्ये काय चुकीचं आहे तर एकदम थोडक्यात आहे, म्हणजे मी म्हणेल की चुकवण्याचा जास्त चान्सेस आहे क्वेश्चन. ठीक आहे, कारण की यांनी काय घेतलंय की रॉयल जिओग्राफिक सोसायटी ऑफ लंडनचे सदस्य, तर ते लंडनच्या जे जिओग्राफिकल सोसायटी होती त्याची मुंबईची शाखा होती, त्याचे ते सदस्य होते. ठीक आहे, ऍक्च्युली लंडनच्या मुख्य शाखेचे ते सदस्य नव्हते, त्यामुळे हा D सेंटेन्स चुकीचा, याचा आन्सर 1 आहे. आलं लक्षात? मग आता या क्वेश्चन मधून तुम्हाला काय शिकायला मिळते? वरचे 3 सेंटेन्स बाळशास्त्री जांभेकर बाबत आयोगाचा डेटा आहे, तो तुमचा काय असला पाहिजे? पाठ असणं अपेक्षित आयोगाला. तुम्ही सांगा, जर पुढच्या एखाद्या पेपरमध्ये जांभेकरांचा क्वेश्चन येत असेल आणि ह्या 3 सेंटेन्स पैकी एखादा जर तुमचा चुकला, त्याचा अर्थ कुठेतरी तुम्ही अडकणार आहात. ठीक आहे, त्यामुळे आयोगाचा ऍटलिस्ट मिनिमम डेटा तुमचा पाठ असणं अपेक्षित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 33. बघा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयी आहे. 1917 मध्ये लोकशिक्षण या मासिकात तिबंगलेला महाराष्ट्र हा लेख प्रकाशित कोणी केला होता? याचा सोर्स हा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा जे पुस्तक आहे ते आहे.
आपल्या मला वाटते समाधान महाजन सरांचं पुस्तक किंवा वगैरे हा डेटा नाही आहे, तर हा डेटा तुम्ही पाठ करून ठेवा. ठीक आहे, तुमच्या नोट्समध्ये व्हॅल्यू ॲडिशन करा. तुम्ही जे पुस्तक वाचता तिथे लगेच जाऊन लिहायचं की विठ्ठल वामन तामणकर यांनी 1917 मध्ये लोकशिक्षण या मासिकात तिबंगलेला महाराष्ट्र हा लेख लिहिला होता. म्हणजे 4 फॅक्ट तुम्हाला इथं मिळाल्या. कोणी लिहिला? तामणकर. केव्हा? 17. कोणतं मासिक? लोकशिक्षण. कोणता लेख? तिबंगलेला महाराष्ट्र. आताच तुम्ही तुमच्या समाज जे कोणतं तुम्ही सोर्स बुक वापरत असाल किंवा आपल्या क्लास नोट्स, ठीक आहे, त्याच्यात नसेल तर ते व्हॅल्यू ॲडिशन कर. याला म्हटलं जाते PYQ अनालिसिस. नाही तर तुमचं काय असते, पेपर आणले, टिक टिक केलं, विषय संपला. ठीक आहे, त्याला अनालिसिस म्हटला जात नाही. ठीक आहे, आणि मी 100% खात्रीने सांगतो की जर आपल्या या सेशनमध्ये PYQ आपला जो RTP हा प्रोग्राम आहे तो जर तुम्ही डेली रोजच्या रोज 30 क्वेश्चन जरी केले तर तुमचा फायदा हा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रचंड प्रमाणात जाणवेल. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 34. भारतीय लोकांना कायदे मंडळात प्रथम प्रवेश कोणत्या कायद्याने देण्यात आला? म्हणजे किती कॉमन सेन्सचा क्वेश्चन होता बघा. त्याला मी माझे कोड लक्षात ठेवा. जनरल सेंटेन्स, फॅक्च्युअल सेंटेन्स, कॉमन सेन्स, CS. ठीक आहे, आता कॉमन सेन्सचा कसा, तुम्ही बघा या कायद्याचे वर्ष 61चा कायदा, 92चा, 9चा आणि 1919चा. आणि प्रश्नामधला कीवर्ड बघा, प्रथम प्रवेश कोणत्या कायद्याने झाला. बरोबर आहे. आता जेव्हा आपण ब्रिटिशांनी भारतीयांना जे स्वातंत्र्य दिलं त्याचा घटनात्मक विकासाचा जर आपण बघितला तर अगदी 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून ते सुरू होतं. मग नंतर त्यांनी चार्टर ऍक्ट आणले, मग पिट्स इंडिया ऍक्ट आला, त्याच्यानंतर मग जे आहे त्यांनी पुन्हा 61चा कायदा, 92चा कायदा, बरोबर आहे, मोर्ले मिंटो, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड, 35चा आणि भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. या सगळ्या प्रवासात आपल्याला काय दिसून येते की टप्प्याटप्प्यानं गोष्टी भारतीयांना देण्यात आल्या. बरोबर आहे ना, टप्प्याटप्प्यानं. वन टाइम दिले का डायरेक्ट सुधारणा नाही. म्हणजे ते म्हणतात की 1861 तुम्ही फक्त जे आहे चर्चा करू शकता अर्थसंकल्पावर. 92च्या कायद्यानं म्हणतात की मग जे आहे तुम्ही ठीक आहे ठराव मांडू शकता. ठीक आहे, आणि नंतर मग 1909 मोर्ले मिंटोमध्ये म्हणतात की अर्थसंकल्पामध्ये तुम्ही सुधारणा करू शकता. बरोबर आहे ना. मग 1919ला त्यांनी काय दिलं तर म्हणजे आपलं जे आहे प्रांतीय स्वायत्तता दिली. बरोबर आहे. आणि 35 मध्ये मग जे आहे 35 मध्ये प्रांतीय स्वायत्तता त्यांनी दिली. बरोबर आहे. आणि 1919 मग खात्यामध्ये विभागणी केली. हा सगळा जो क्रम आहे आपल्याला काय दिसतोय की टप्प्याटप्प्यानं सुधारणा झाला. इथे डिरेक्टली होतं की लोकांना कायदेमंडळात प्रथम प्रवेश कोणत्या कायद्याने देण्यात आला, तर तो पहिलाच कायदा 1861चा कायदा आहे. ठीक आहे, म्हणजे काही लॉजिक नसताना उत्तरापर्यंत पोहोचू शकतो जर इन केस तुम्ही तिथं कन्फ्युज झाला तर. ठीक आहे, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 35. PYQ सेंटेन्स आहे, सांगायचं उत्तर. पुढील वाक्ये संबंधी आहेत. कोण असेल? आयोगाचा PYQ आहे मेन. म्हणजे PYQ जे आहे ना, मी तुम्हाला सांगतो आता लिटरली जवळपास 50 ते 70% हा डेटा रिपीट होत आहे आयोगाचा. आणि डेटाच नाही आयोगाकडे. बरोबर आहे. आता एखाद्याला जर इतिहादुलचा सभासद होता आणि इतिहादुल मुसलमीन, बरोबर आहे, आणि दुसरा कीवर्ड कोणता आहे? रजाकार. या संघटनेला तो म्हणत, म्हणजे त्यांचे जे सदस्य होते त्यांना रजाकार म्हटलं जात होतं. त्याची कोणती संघटना आहे? कासिम रिझवी आहेत. वाचला असेल तुम्ही. बरोबर आहे. आणि PYQ आयोगात म्हणजे मी सांगतो जेव्हा जेव्हा असा अननोन क्वेश्चन येतो, बरोबर आहे, तर लक्षात ठेवा नेहमी जेवढा अननोन क्वेश्चन तेवढा तो इझी आहे. फक्त तिथं आलीज वेल म्हणा असते. बरोबर. जेवढा अननोन क्वेश्चन जेवढे तुम्ही घाबरला तर तिथे येणार नाही. जेवढा अननोन क्वेश्चन आहे तेवढा म्हणायचा त्याला सोपा आहे क्वेश्चन, आणि तो पुन्हा वाचा. ठीक आहे, प्रश्नातच कधी कधी उत्तर आपल्याला मिळून जाते. आलं लक्षात? इतिहादुल मुसलमीन कासिम रिझवी डिरेक्टली होता. कट्टर धर्मवीरा मुसलमान लातूरचा वकील. हे एक फॅक्ट लक्षात ठेवा. तुमच्या सोर्स मध्ये व्हॅल्यू ॲडिशन करून ठेवा. ठीक आहे. रजाकार बाकी 3 गोष्टी. ठीक आहे. धर्मवीरा मुसलमान हे काय होतं सांगा बरं? जनरल सेंटेन्स होतं, काही संबंधी आहे. बरोबर आहे ना. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 36. ऑपरेशन पोलो. हैदराबाद पोलीस ऍक्शन ऑपरेशन पोलो कोणी तयार केली? ठीक आहे. आता एवढं माहिती आहे आपल्याला, ऑपरेशन पोलो हैदराबाद साठी पोलीस ऍक्शन आपण केली होती. आणि भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा वल्लभभाई पटेल, बरोबर आहे, यांनी भरपूर म्हणजे प्रयत्न केले. 552 पैकी 549 संस्थांना भारतात विलिनीकरण झाले. तिघांचं भारतीय स्वातंत्र्यानंतर विलिनीकरण झालं. त्याचा शॉर्टकट तुम्ही लक्षात ठेवायचा असेल तर काजू है. ठीक आहे. काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद
या क्रमाने ते विलीन झाले. ठीक आहे, याचा शॉर्टकट तुम्ही लक्षात ठेवू शकता. आपल्याला माहिती आहे 26 ऑक्टोबर 1947 राजा हरिसिंग यांनी काय केलं, इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवर साईन केली आणि काश्मीरचं विलिनीकरण झालं. जुनागडमध्ये काय झालं, सार्वमत, बरोबर आहे. आणि हैदराबाद जे आहे याच्यामध्ये काय झालं, पोलीस ॲक्शन. मग याने सिंपल क्वेश्चन विचारलाय की हैदराबादची जे पोलीस ॲक्शन आहे याच्यामध्ये कोणी तयार केली होती, बरोबर आहे. तर हा प्लॅन जो होता तो कोणाचा होता, जनरल गोगाड. तुमच्या म्हणजे अभ्यासाचा भाग आहे, पुस्तकामध्ये तुमच्या दिलेलं आहे. आता मुद्दा असा होता की आयोगाने हे चारही ऑप्शन हे चारही हैदराबाद पोलीस ॲक्शन मध्ये होते. प्रश्न काय विचारलाय बघा, ऑपरेशन पोलो योजना तयार कोणी केली. आलं लक्षात. जसं आता अशा टाईपचा क्वेश्चन मला आठवते आयोगाने विचारलाय की जे बंगालची फाळणी झाली, बरोबर आहे, त्याचा प्लॅन हा वेगळ्याने तयार केला होता, एक्झिक्यूट वेगळ्याने केलेला आहे. ठीक आहे, मग अशा संदर्भात आयोगाची फ्रेमिंग बघा क्वेश्चनचं तुम्ही. ठीक आहे, तर कोणी तयार केला होता, तर जनरल गोगाड. जनरल गोगाड निवृत्त झाले आणि राजेंद्र सिंग यांची नियुक्ती झाली लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांच्या जागी नंतर. आणि पूर्णत्वास नेणारे कोण आहेत, जयंत चौधरी आणि रुद्र. त्याच्यासोबत आणखी एक होते AK ब्रार. लिहून घ्या, यदा कधी हा डेटा कामी पडू शकतो. AK ब्रार हे होते त्या सगळ्या योजनेमध्ये. ठीक आहे, आणि तिकडे निजामाचा नेतृत्व कोण केलं तिकडे, माहिती आहे कोणाला, अल इद्रिस. ठीक आहे, 2 मिनिट नाव बघू द्या मला, अल इद्रिस. ठीक आहे, निजामाचं नेतृत्व या हैदराबाद पोलीस ॲक्शन मध्ये कोणी केलं, तर अल इद्रिस. यस, अच्छा, त्याच्या सोबत होते का. ठीक आहे, थँक्यू. डेटा ऍड करून घ्या. ठीक आहे, क्लिअर. ऑपरेशन पोलो क्वेश्चन नंबर 36. जो काही डेटा मिळतो तो सगळा एका ठिकाणी ठेवा आणि एकच तुमचं बेसबुक बनवा. एक तर तुमच्या क्लास नोट्स असेल किंवा तुम्ही स्वतः नोट्स काढत असेल. नाही तर होते काय आपण की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नोट्स लिहून ठेवतो आपण, बरोबर आहे. आणि परीक्षेच्या शेवटी वाचतो काय आपण, तर पुस्तकच वाचतो डबल, म्हणजे त्या नोट्सचा काही अर्थ राहत नाही मग, बरोबर आहे. मग त्यासाठी 2 टेक्निक सांगतो मी इथे थोडक्यात बघा. आयदर तुम्ही जे पुस्तक वाचता, नोट्स वाचता वगैरे, त्याच्यावर तुम्ही कॉन्फिडंट पाहिजे. पहिल्या रिडिंगमध्ये तुमच्या गोष्टी इलिमिनेट झाल्या पाहिजे, बरोबर आहे. सेकंड रिडिंग मध्ये तुम्ही हायलाइटर वापरलं पाहिजे आणि थर्ड रिडिंग मध्ये तुम्ही हायलाइट केलेल्यावर पुन्हा रिव्हिजन घ्या किंवा त्या हायलाइट केलेल्या गोष्टी नोट्स मध्ये उतरवा. आयदर ह्या 3 पद्धत आहे अभ्यासाची. नाही तर तुम्ही काय करता, पहिल्या रिडिंगला पूर्ण पुस्तक वाचता 15 दिवस, तुमची रिव्हिजन असते नावासाठी, पुन्हा तुम्ही काय करता, रिरीडिंग करता 15 दिवस, आणि तिसऱ्या वेळेस पुन्हा परीक्षा जवळ असते 15-20 दिवसावर, तुमचा एकच सब्जेक्ट संपत नाही, होते ना असं. त्याच्यासाठी ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आयदर हायलायटर, रेड पेन, नंतर नोट्स असा वापर करू शकता तुम्ही, किंवा कॉन्फिडंट राहा मग की हायलाइट केलेला आहे त्याच्यावरच विचारणार आहे. सेकंड रिडिंग मध्ये तेच वाचा. आणि ते कॉन्फिडन्स कुठून येतो, बॅक ऑफ द माइंडला PYQ चा डेटा जर असला तर तो कॉन्फिडन्स येतो, अंडरलाईनचा, आपल्या हायलाइटचा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37. निजामावर कोणी बॉम्ब टाकला होता. डायरेक्ट PYQ, डायरेक्ट. मला असं आठवते की कंबाईनची प्रिलिम्स किंवा एखादी मेन्स असेल, मला एक्झॅक्ट परीक्षेचं नाव आठवत नाही. याचं उत्तर काय, विचार करा. म्हणजे आपला डेटा पार्ट नाहीये. नारायण पवार. ठीक आहे, नारायण पंढरीनाथ पवार, नारायण पवार म्हणून ऑप्शन होतं, मला आठवते परीक्षा एक्झाम मध्ये. ठीक आहे, आणि बहुतेक राज्यसेवा प्रिलिमचाच क्वेश्चन आहे, 13-14च्या काळातला आहे. ठीक आहे, 13, 14, 15 समथिंग. 1 लाईनर राज्यसेवा पूर्व परीक्षेचा क्वेश्चन आहे. विचार करा, कोण आहे, नारायण पंढरीनाथ पवार. आलं लक्षात. म्हणून PYQ चा फार जास्त महत्व आहे आणि त्याला तुम्ही दिलं पाहिजे, तर तुमच्याकडून होत नाही, म्हणून हा आपण प्रोग्राम सुरू केलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38. संयुक्त महाराष्ट्राची राजधानी मुंबई असावी असे पुढीलपैकी कोणी सुचवले. ठीक आहे, तर ते आहे यशवंत कृष्णाजी खाडीलकर. ठीक आहे, यशवंत कृष्णाजी खाडीलकर याचं उत्तर आहे, यशवंत कृष्णाजी खाडीलकर. तर तुमचं आजचं होमवर्क जे आहे, यशवंत कृष्णाजी खाडीलकर यांच्याबद्दल सोर्स मधला डेटा मला मिळालेला नाहीये जास्त, तर तुम्ही ते आज नेट सर्च करा द्या तुम्हाला. त्यांच्याबाबत लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही नेटवर तो डेटा सर्च करता तेव्हा हातात पेन, ब्लँक पेज असलं पाहिजे किंवा पुस्तक, आणि जास्त नाही, फक्त विकिपीडियाचं पहिलं एखादं पेज त्याच्यातला डेटा लिहून शकता याच्याबद्दल. ठीक आहे, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39. माधवराव खंडेराव बागल आणि रत्नात्मा कुंभार, पुन्हा PYQ डायरेक्ट. म्हणजे विचार करा, पेपर कोणता सुरू आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा, पण काय बनतो, क्लास 1 अधिकारी गॅझेटेड.
आणि याच्यामध्ये मी सांगतो जवळपास 30 क्वेश्चन, 60 पैकी जवळपास 34 क्वेश्चन हे डायरेक्ट PYQ आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट 34 क्वेश्चन. किती वेटेचा विचार करा. म्हणजे तुम्ही तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर ते नायब तहसीलदार हा अंतर पार पडू शकते. आणि जर अशा वेळेस तुमचे जर PYQ वर डेटा असेल, कमांड असेल, तर निश्चित सांगतो येणाऱ्या कंबाईनच्या किंवा येणाऱ्या कोणत्या एक्झाम पुढच्या वर्षातली तुम्ही क्रॅक करणार. ठीक आहे. काय याचं उत्तर? माधवराव खंडेराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार, कोल्हापूर प्रजा परिषद. ठीक आहे, ते संस्थापक होते. ठीक आहे, डिरेक्टली आहे, तुम्ही बघू जाऊ शकता. तुमचा जो ठोकळा असेल, तुम्ही जो कोणता वापरत असा 21,000 त्याच्यामध्ये आहे क्वेश्चन. ठीक आहे, तर माधवराव खंडेराव बागल, रत्नाप्पा कुंभार ते संस्थापक होते कोल्हापूर प्रजा परिषद. तर इथे थोड्या 2-3 फॅक्ट लक्षात ठेवा की आधीपासून जे आहे लक्षात ठेवा. आता थोडक्यात मी थोडं अनालिसिस सांगतो तुम्हाला की भारतीय संस्थाने आणि ब्रिटिश आणि काँग्रेस यांच्यातला काय विषय होता. बरोबर आहे. तर लक्षात घ्या, आधीपासून जे आहे ब्रिटिश हे जे आहे मुसलमान, बरोबर आहे, मुस्लिम्स, बरोबर आहे, मुस्लिम लीग म्हणा, आणि संस्थाने यांना एका बाजूने घेऊन चालत होतं आणि त्याच वेळेस दुसऱ्या साईडला विरोध काँग्रेसला करत होतं. बरोबर आहे. त्यामुळे 2 गोष्टी इथं निर्माण झाल्या की ब्रिटिशांनी 2 मिनिट, ब्रिटिशांनी जे आहे इथे 1921 ला इंग्रज सरकारचे आणि संस्थानाचे संबंध काय असावे याच्यासाठी नरेंद्र मंडळाची स्थापना केली. 1921 नरेंद्र मंडळची स्थापना लक्षात ठेवा. ही इनिशिएटिव्ह, हा जो संघटना आहे, कोणाच्या साईडनं सुरुवात झालेली आहे? इंग्रजांच्या. मग आता काँग्रेसच्या आणि संस्थानाच्या संबंधासाठी काहीतरी लागेल. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी स्थापना झाली प्रजा परिषदेची. तर हे त्याची एक विंग होती कोल्हापूर. ठीक आहे, औंध संस्थान आहे, काठेवाड आहे, वेगवेगळे संस्थान होते. तर लिहून घ्या, प्रजा परिषदची स्थापना आय थिंक 1927 प्रजा परिषद. ठीक आहे. मग याच्या वेगवेगळ्या विंग्स, शाखा होत्या. कोणत्या? कोल्हापूर, फलटण, दक्षिणी जत संस्थान. ठीक आहे. मग त्यापैकी एकाचं तुम्हाला काय विचारलंय? संस्थापक. समजलं? म्हणजे क्वेश्चन कुठून डिझाईन होत आहे, टॉपिक तुमच्या लक्षात आला पाहिजे. ठीक आहे, क्लिअर. कोल्हापूर प्रजा परिषद, नरेंद्र मंडळ, प्रजा परिषद. आणि आणखी एक फॅक्ट मला आठवते, बटलर समिती. सांगू शकते कोणी? बटलर समिती. एनीवन? बटलर समिती कशासाठी होती? हारकोर्ट बटलर नावाचे व्यक्ती होते. त्यांचं हे जे आहे इंग्रज आणि भारतीय संस्थाने यामधील वित्तीय संबंध, बरोबर आहे, कसे असावे याविषयी ही समिती होती, बटलर समिती. ठीक आहे, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 14. ह्या राष्ट्रीय स्त्री संघाच्या अध्यक्ष होत्या. ठीक आहे, याच्यामध्ये इंग्रजीमध्ये वाचा, राष्ट्रीय स्त्री संघ तोच आहे, सेमच आहे, राष्ट्रीय स्त्री संघ अध्यक्ष. ठीक आहे. बरेचदा लक्षात घ्या, संघटनाचं नाव म्हणा किंवा इतर गोष्टी. मी इथे प्रामुख्यानं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी जे स्वतः करत आलेलो आहे. माझा म्हणजे असं मी सांगेल, आतापर्यंत माझ्या 4 मुख्य परीक्षा झालेल्या आहे. बरोबर आहे. आणि 3 मी इंटरव्ह्यूसाठी पात्र आहे. आणि 22 आणि 23च्या टोटल म्हणजे फॉरेस्ट सहित जे आहे जवळपास 13 मुख्य परीक्षेला मी क्वालिफाय होतो. तर एवढी मोठी अचिव्हमेंट नाही आहे, पण हे सांगावं लागते अनुभवासाठी म्हणून. ठीक आहे. तर माझं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये सर्वात जास्त माझा भर कशावर होता? तर PYQ वर. नाही, ज्या दिवशी मी लागेल, बरोबर आहे, त्या दिवशी मी तेच सांगेल. बरोबर आहे. तर PYQचा जो डेटा आहे ना, तो फार जास्त महत्वाचा आहे. आता इथे भारत राष्ट्रीय स्त्री संघ, तर तसं तुम्ही आठवा की आतापर्यंत जे आहे महिला चळवळीमधल्या कोणकोणत्या संस्थांवर आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहे. तर तुम्ही बघू शकता, भारत स्त्री महामंडळावर क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. मग यावेळेस आपलं काम आहे की आजूबाजूचा सगळा डेटा तिथे त्या क्वेश्चनवर लिहून ठेवा तुम्ही, किंवा आयदर एका नोट्समध्ये कंपाईल करा. ठीक आहे. हे जे कंपायलेशन आहे हेच काम येईल. आणि फायनल जाताना परीक्षेला जर हे पेपर वाचून गेले त्याच्या आजूबाजूचं भोवतीचं, तर 100% क्वेश्चन त्याच्यावर येणार आहे. कारण काय होते, मी मागे लेक्चरमध्ये बोललो होतो टेस्ट सिरीजच्या, की क्वेश्चन सेट कसे केले जाते. तर वेगवेगळ्या 5-6 फॅकल्टी आहे, हिस्ट्रीचे क्वेश्चन सेट करायला पाठवले आयोगाने. बरोबर आहे. 5-6 फॅकल्टीकडे 5-6 फॅकल्टीने 15-15 क्वेश्चन आपापले पाठवले. आता ती फॅकल्टी ही अननोन आहे, MPSC क्षेत्रातली नाही आहे. ते असिस्टंट प्रोफेसर किंवा PhD होल्डर आहे इतिहासातले. त्यांना काय बेस आहे क्वेश्चन सेट करायचा? काय आहे? आपले PYQ. मागचे पेपर ते घेतात, त्याच्यातला टॉपिक पाहतात, त्याच्या प्लस मायनस एक स्टेप पुढे मागे ते क्वेश्चन काढत असतात. त्याच्यामुळे हा बेस्ट सोर्स आहे टॅकल करण्याचा आयोगाला, की तुमचे PYQ वर तुमची कमांड असली पाहिजे. ठीक आहे. तर आपलं इथे सुरू होतं. तुम्हाला थोडं काम आहे याच्यावर, 2-3 गोष्टी लिहून घ्या. त्याच्यामध्ये लिहा तुम्ही वुमेन्स स्वदेशी लीग.
वुमेन्स स्वदेशी लीग अंबू जमाल 1928 वुमेन्स स्वदेशी लीग यांनी स्थापन केलेली आहे. ठीक आहे. नंतर लिहा वुमेन्स इंडिया असोसिएशन, वुमेन्स स्वदेशी लीग अंबू जमाल 1928, वुमेन्स इंडिया असोसिएशन कुझिन्स मार्गारेट कझिन्स, ऐकलं असेल नाव तुम्ही, PYQ आयोगाचा, आणि ॲनी बेझंट. आणि हे जे होतं वुमेन्स इंडिया असोसिएशन त्यांचं मासिक होतं कोणतं, स्त्री धर्म नावाचं मासिक होतं कोणतं, वुमेन्स इंडिया असोसिएशन. ठीक आहे. अखिल भारतीय महिला परिषद जर विचारली तर कोण आहे अध्यक्ष, 1927 मार्गारेट कझिन्स, त्याच आहे अखिल भारतीय महिला परिषद. म्हणजे आता या क्वेश्चन मध्ये काय होत आहे की महिला चळवळीतल्या ज्या काही संघटना आहे, बरोबर आहे, त्या सगळ्यांचा डेटा तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल, बरोबर आहे. त्या आयदर तुम्ही पुस्तकात हे ऍड करा राष्ट्रीय स्त्री संघ, किंवा आजूबाजूला हे लिहून काढा आणि परीक्षेला जाताना 2 पैकी 1 वापरा. ठीक आहे. पहिली स्त्री संघटना कोणती आहे, भारतातली पहिली स्त्री संघटना, तर भारत स्त्री महामंडळ, लिहून घ्या. भारत स्त्री महामंडळ केव्हाची स्थापना आहे ह्याचं डिटेल लागेल. जेव्हा लक्षात घ्या, जेव्हा इतिहासामध्ये किंवा कोणत्याही सब्जेक्टमध्ये पहिलं विचारलं जाते ना, तेव्हा त्याच्या थोडं 2-3 गोष्टी जास्त करायच्या, आणि दुसरं तिसरं आहे तर मग कमी केलं तर चालेल. ठीक आहे. तर पहिल्याचा मान आहे असं म्हणतो आपण. तर लक्षात घ्या, पहिल्याच्या संदर्भात भारत स्त्री महामंडळ 1910 अलाहाबाद, ह्या 3 फॅक्ट लक्षात पाहिजे. भारत स्त्री महामंडळ 1910 अलाहाबाद, ठिकाण वर्ष, बरोबर आहे, आणि भारत स्त्री महामंडळ सरला देवी चौधरी यांनी स्थापन केलं. सरला देवी चौधरी. क्लियर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्याबाबत कोणते विधान चुकीचे आहे, विष्णू शास्त्री चिपळूणकर. आता या क्वेश्चन साठी मी सांगतो, इल्युजन किंवा ट्रॅप हा शब्द मी वापरत असतो. इल्युजन किंवा ट्रॅप आपल्यापैकी सर्वांना पाठ आहे की विचार लहरी जे आहे ना, बरोबर आहे, हे कृष्ण शास्त्री चिपळूणकरांचं. आणि प्रश्नात पहा काय विचारलं, बरोबर आहे, हा चुकीचा आहे. विचार लहरी हे पाक्षिक जे आहे ते कोणाचं आहे, कृष्ण शास्त्री चिपळूणकर, आणि त्यांच्या वडिलांबद्दल क्वेश्चन विचारला, विष्णू शास्त्री चिपळूणकर. आलं लक्षात. हा ट्रॅप आहे. मग आपण जे म्हणतो की वेळ पुरत नाही, तर एवढं आपण कॉन्फिडंट पाहिजे की खालचं कशाला कुठाने वाचता तुम्ही, बरोबर. आलं का लक्षात. म्हणजे 1 तासाचा जो पेपर आहे 0.36 सेकंद आहे, त्या पेपरमध्ये मी सांगतो तुम्हाला असे 7 ते 8 प्रश्न असतात का जे वाचायचे नाहीये. आणि एक कॉमन सेन्सची गोष्ट आहे, एक लक्षात घ्या. कॉमन सेन्स मी नेहमी सांगत असतो की आयोगाने तुम्हाला पेपर सोडवायला पाठवलेला आहे, तुम्हाला वाचायला नाही पाठवलाय. ठीक आहे. कधी पूर्ण पेपर वाचायचा नसतो. केव्हा प्रामुख्याने लक्षात घ्यावा, केव्हा जेव्हा 1 तासाचा पेपर असतो, कंबाईन मेन्स असो किंवा कंबाईन प्रिलिम्स असो. राज्यसेवा प्रिलिम्स मध्ये 2 तास आहे तुम्हाला, बरोबर आहे. तर तिथे तुम्हाला सिग्नेटरी ऑथॉरिटी व्हायचं आहे. राज्यसेवेतून तुम्ही काय होणार आहे, सिग्नेटरी ऑथॉरिटी, गॅझेटेड. तिथं तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे. कंबाईन मध्ये जे आहे, म्हणजे मी असं बिलकुल असं कमी जास्त नाही म्हणत आहे, मी तुम्हाला फॅक्ट सांगत आहे. टेबल जॉब आहे तुम्हाला प्रामुख्यानं, फील्ड जॉब आहे का नाही आहे. तर डिसिजन म्हटल्यापेक्षा जे वरची ऑथॉरिटी तुम्हाला सांगते ते तुम्हाला करावं लागतं, बरोबर आहे. मग तिथे तुमचं क्विक डिसिजन पाहिजे, तुमच्या कामामध्ये तत्परता पाहिजे. ठीक आहे. पण ह्या 2 गोष्टीतला फरक आहे. म्हणून 2 तास राज्यसेवा प्रिलिम्सला, कंबाईनला किती आहे, 1 तास 0.36 सेकंद. यासारख्या परीक्षेमध्ये खालचे 3 प्रश्न ज्याने वाचले त्याचे 3 क्वेश्चन पुढचे सीसॅटचे कमी सॉल्व्ह होते, आणि मग तुम्ही फक्त PSI ला क्वालिफाय होता. ठीक आहे. सब रजिस्ट्रार STI SO आपलं राहून जाते, अटेम्प्ट कमी असल्यामुळे. ठीक आहे. क्लिअर. सो हे लक्षात ठेवा की पेपर तुम्हाला, हे नेहमी लक्षात ठेवा, पेपर तुम्हाला सोडवायला पाठवला आहे, बरोबर आहे, वाचायला नाही. सिंपल फॅक्ट आहे. त्याच्यामधला नंतरचा डेटा हा विष्णू शास्त्री चिपळूणकर बद्दल तुमच्या नोट्समध्ये ऍड करून ठेवा. किती डेटा दिला विचार करा. 68 शालापत्रक, हे वर्षराव द्या वाटल्यास. शालापत्रक मासिक संपादन विचारू शकतं क्वेश्चन पुढे. नंतर 1878 साली चित्रशाळा, हा क्वेश्चन डायरेक्ट ऑनलाईन येऊ शकतो. आर्यभूषण छापखान्यातून केसरी आणि मराठा अंक प्रकाशित केले, हा क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकर बद्दल ह्या 3 गोष्टी तुम्हाला याच्या पुढे आयोगाने दिलेल्या आहे. इन केस ह्याच्यातून जर वन लाइनर
झाला जनरेट तर तुम्हाला यायला पाहिजे अशी आयोगाची काय अपेक्षा आहे, बरोबर आहे ना. साधा आपण 10वीच्या परीक्षेत जात होतो तेव्हा 21 अपेक्षित वगैरे करत होतो, बरोबर आहे, करत होतो आपण. युनिव्हर्सिटी एक्झामला जातो आपण तर तेच काम राहते आपल्याला PYQ. तर राज्यसेवेमध्ये किंवा कोणती एक्झाम असो याच्यामध्ये हेच आवश्यक आहे. ठीक आहे, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 42. इथे मी थोडं सांगेल वरच्या क्वेश्चन बाबत, एक राहून गेलं. तुम्हाला होमवर्क आहे, ठीक आहे. विष्णू शास्त्री चिपळूणकर, विष्णू शास्त्री पंडित, ठीक आहे, आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी हे 3 समाजसुधारक तुम्हाला वाचायचे आहे या वीक मध्ये आता. ठीक आहे. आणि उद्या आपण काय घेणार आहे, जिओग्राफीचं रिव्हिजन. म्हणजे या वीक मध्ये पूर्ण GS ची रिव्हिजन व्हावी म्हणून हा आपला प्रोग्राम आहे. पाहिलं नसेल ना तुम्ही इंट्रोडक्शन लेक्चर पाहिलं का युट्यूबवरचं RTPचं, तुम्हाला लक्षात आलं असेल. ठीक आहे, नसेल पाहिलं तर बघून घ्या. क्लिअर. विष्णू शास्त्री पंडित, विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि कृष्ण शास्त्री चिपळूणकर. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, ह्या 4 पर्सनॅलिटी काय आपण मिक्स करतो. तर त्या 4 पर्सनॅलिटी तुम्ही वाचा आज म्हणजे या वीक मध्ये आणि त्याच्या नोट्स स्वतंत्र काढून ठेवा. ठीक आहे. समुद्र किनारीचा वादविवाद कोणाचा आहे, ब्राह्मण धर्म विचार, ठीक आहे, बालविधवा विवाह विचार हे कोणाचा आहे. ठीक आहे, तर हे तुमचं सगळं मी सांगत नाही उत्तर, बरोबर, लक्षात ठेवा. हा, पुढचा क्वेश्चन बघा आता. कालानुक्रमे लिहा पुढील घटना. यांनी जनरली ह्या सगळ्या गोष्टी ज्या हे टॉपिक नेम काय याचं, क्रांतिकारी चळवळ. ठीक आहे. ज्या काही विचारायचं असेल तुम्ही नंतर लेक्चर नंतर विचारा. ठीक आहे. खालील घटना कालानुक्रमे लिहा. म्हणजे मला नाही म्हणत, तुम्ही मला विचारू शकता, तुम्ही स्वतःमध्ये आपसमध्ये हे करू नका डिस्कस. ठीक, मला डिस्टर्ब होते. खालील घटना कालानुक्रमे लिहा. याच्यामध्ये आता बघा, अनंत कान्हेरे यांनी फाशी देण्यात आली. वासुदेव बळवंत फडके यांचा तुरुंगात मृत्यू, आपल्याला माहिती 1883. अनंत कान्हेरे यांना फाशी देण्यात आली, 1909चा कार्यकाल आहे, बरोबर आहे. चितगाव पोलीस कचेरीवर हल्ला करण्यात आला. चितगाव आपल्याला माहिती आहे, चितगाव आणि काकोरी 1930चा. ठीक आहे, प्रीतिलत्ता वडेदार. आणि युगांतर हे वृत्तपत्र सुरू केले, अनुशलन समिती 1902. ठीक आहे. आता पुन्हा सांगतो, हा डेटा पाठ पाहिजे होता का. ह्या 4 पैकी आता मी असं समजा हे करून टाकतो. ठीक आहे, नंतर सांगायला वाटल्यास सांगा, या 4 पैकी कोणती घटना सगळ्यात पहिल्यांदा व्हायला पाहिजे. बरोबर आहे. बी सेंटेन्स संपला विषय. वाचायला पाठवलेलं नाहीये, सोडवायला पाठवलेलं आहे. ठीक आहे. खरंच म्हणजे एवढा खर्च करण्याचा आवश्यकता आहे का, तो खर्च करा तिकडे CSAT मध्ये, बरोबर आहे. इथेच आपण पूर्ण एनर्जी, बापरे काही जणांना तर टेन्शनच येते, आता हे इयर कुठून पाठ करू, बरोबर आहे ना. आवश्यकता नाही. कालानुक्रमे म्हटलंय, बळवंत फडके कोणालाही माहिती आहे ना, साधारण ज्याचं हिस्ट्रीचं वाचन झालंय. क्लोज आहे काही ऑप्शन इयरचे नाही, फार अंतर आहे यांच्यातलं. सोपा आहे क्वेश्चन. क्लोज ऑप्शन कुठे येतात, 2 ठिकाणी, मी लिहून घ्या वाटल्यास. कालानुक्रमे क्लोज ऑप्शन कुठे येतात. सगळ्यात पहिले तर 1927 सायमन पासून तर 1935चा कायदा, त्या दरम्यान एवढ्या घडामोडी आहे. गोलमेज परिषदा झाल्या, रॅम्सी मॅकडोनाल्ड झाला, पुणे करार झाला गांधीजींसोबतचा. ठीक आहे. नंतर मग मध्ये 2 अधिवेशन झाले, बरोबर. 1931चं कराची, नंतर संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव. हा एरिया पाठ पाहिजे तुमच्या. केव्हाचा, 1927 ते 35. दुसरा एरिया कालानुक्रमाचा आवडता आयोगाचा 1940 ते 47. मग त्याचा शॉर्टकट मी सांगेल वाटल्यास क्वेश्चन आल्यानंतर. आगादेव सिके आम्हा असा आपला शॉर्टकट आहे. कॅबिनेट मिशन प्लॅन, वेवेल योजना, ठीक आहे, सगळं आलं त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर हे 2 लक्षात ठेवा. क्वेश्चन आले तर या 2 ठिकाणी येईल कालानुक्रमाचे. कुठे, सायमन ते 1935चा त्या घडामोडी, 1940 ते 1947च्या घडामोडी, त्या दरम्यान कालानुक्रमे रचना करा. हा क्वेश्चन कन्फ्युज होतो आपल्याला, आणि सगळ्या घडामोडी काय क्लोज आहे. ह्या जर अशा दूरदूरच्या आल्या तर प्रश्नच येत नाही. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 43 बघा. पुन्हा हा आता कॉमन सेन्सचा प्रश्न. प्रत्येक ठिकाणी कसं आहे, वाचन पाठांतरच लागत नाही. ठीक आहे. एक आपला सत्सद विवेकबुद्धी जे आपण म्हणतो, कॉमन सेन्स, परीक्षेला गेल्यानंतर तो जागा ठेवावा. ठीक आहे. आता इथे बघा, भारत सरकारच्या कायद्यानुसार मध्यवर्ती सरकारकडे नसेल जमत तर सेंट्रल गव्हर्नमेंट, बरोबर आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटकडे 1919च्या नुसार कोणती कामे होती. तर आपल्याला माहिती आहे 1919च्या कायद्याने काय केली, विषयाची विभागणी केली, बरोबर आहे. राखीव खाते आणि सोपीव खाते. बरं, राखीव म्हणजे ज्याचा नियंत्रण हे कोणाचं राहील, इंग्रजांचं राहील प्रामुख्यानं, आणि त्यामध्ये अति जास्त महत्वाची खाती, बरोबर आहे. सोपीव म्हणजे काय, काही संबंध नाही, आणि ज्याच्यामध्ये पैसा खर्च होणार आहे, जास्त एफर्ट्स लागणार आहे, ते कोणाकडे दिले, भारतीयांकडे दिले, बरोबर आहे ना.
जास्त खर्च होणार आहे पैसा आणि जास्त एफर्ट्स खर्च होणार आहे ते कोणाकडे दिले? भारतीयांकडे. आणि जे एकदम रॉयल खाती आहे ते कोणाकडे ठेवली? इंग्रजांकडे. क्वेश्चन तोच विचारलाय, मध्यवर्ती सरकारकडे कोणती कामे होती? बरोबर आहे. तर तुम्ही सांगा, संरक्षण ठेवणारच आहे आणि संरक्षण हाच एक मुद्दा आहे ज्यामुळे इंग्रज भारतावर शासन करू शकले. बरोबर आहे ना. दुसरं पोस्ट आणि तार. बरोबर आहे ना. तो जर राज्याकडे दिला, विचार केला तर कोणती जर 1857चा उठाव सारखा घटना झाली, पोस्ट आणि तार जर राज्याकडे आहे तर नियंत्रण कोणाचं राहील? राज्यांकडे. इंग्रजांना 1920लाच पळावं लागलं असतं. बरोबर आहे ना. त्यामुळे बी ठेवणार आहे का? नाहीये. पुढील कोणते कामे दिली? बरोबर आहे. तर हा ऑप्शन तर गेला, मला ए आणि बी ऑप्शन पाहिजे फक्त, ह्या दोन पैकी आहे. आलं लक्षात? मग आता सी वाचणार आहे मी, ठीक आहे. न्याय आणि तुरुंग प्रशासन वाचणार आहे मी. दुष्काळ निवारण विचार करा, त्याच्यामुळे सगळा इतिहासच घडला ना. आणि दुष्काळाकडे लक्ष दिलं नाही. बरोबर आहे. 57चा उठाव असो किंवा नंतरचे लोकमान्य टिळकांचे लेख असो, बरोबर आहे ना, रँडचा वध असो, हे सगळं कशामुळे झालंय? दुष्काळाचं नियंत्रण. बरोबर आहे. मग हा विषय कोणाकडे देणार आहे? राज्य सरकारकडे. तुम्हाला प्रश्न काय विचारलाय? मध्यवर्ती सरकार. आन्सर ऑप्शन 2 ए बी फक्त. ठीक आहे. म्हणजे काही माहित नसताना उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं हे महत्वाचं आहे, पण त्यासाठी इतिहास समजला असला पाहिजे. तर एखादा जर तुम्हाला माहीतच नाही बाबा विषयाची विभागणी झाली ना, असा असा विषय आहे पिक्चर, तर मग तिथे तुमचा पिक्चर होऊ शकतो. बरोबर आहे. ते लक्षात ठेवा. ए आणि बी फक्त याचं उत्तर आहे. समजलं ना? समजत आहे प्रॉपर की घाई होत आहे? ठीक आहे. ए आणि बी फक्त याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44. भारतीय विद्यापीठ कायदा 1904 या संदर्भात कोणत्या तरतुदी असत्य आहेत? ई फॉर इलिमिनेशन. हे सगळे कोड लिहून ठेवा. इथून सगळ्या सिरीजला जेव्हा तुम्ही माझ्या लेक्चरला असाल हे कोड मी फक्त असे लिहेल. ई फॉर इलिमिनेशन, डायरेक्टली इलिमिनेट होते. ठीक आहे. कोणत्या तरतुदी असत्य विचारल्या? असत्य विचारलाय. आणि 1904 आपल्याला माहिती आहे कर्जन होते त्यावेळेस, आणि त्यांचं काय होतं? विद्यापीठावर त्यांना नियंत्रण पाहिजे होतं. मग विद्यापीठावर नियंत्रण जर पाहिजे असेल तर कुलगुरू सरकारकडून नियुक्त केले जातील, हे तरतूद तर असणारच आहे. बरोबर आहे. असत्य विचारलाय तुम्हाला. ए गेला, ए गेला, ए गेला. आन्सर ऑप्शन सी डी. वाचायचं काम आहे तुम्हाला? नाहीये. आणि प्रामुख्यानं कंबाईन सारख्या एक्झाम मध्ये या गोष्टीचा फार जास्त फायदा होतो. आणि याच्यामुळे काय होतं? खर्च कमी होता आपला. बरोबर आहे. दिमाग. आणि मग त्याच्यामुळं त्याचा आउटपुट पुढच्या क्वेश्चनवर जास्त देता येतो. खरं सांगा, वाचायचं काम आहे? 3 नाही. डायरेक्ट माहिती आपला विद्यापीठाचे कुलगुरू सरकारकडून नियुक्त केले जातील. फक्त एवढं माहित पाहिजे की पार्श्वभूमी काय. तर एखाद्याला जर 1904चा विद्यापीठ कायदाच माहित नसेल तर मग अवघड आहे काम. ठीक आहे ना. विद्यापीठ कायदा आपल्याला माहित आहे. जास्त जे आहे कलकत्ता प्रामुख्यानं विद्यापीठावर म्हणा किंवा इतर युनिव्हर्सिटीवर नियंत्रण आणायचं होतं त्याला. आणि त्याला असं लक्षात होतं की क्रांतिकारक म्हणा किंवा राष्ट्रभक्त हे कुठून येत आहे? विद्यापीठातून समोर येत आहे. बरोबर आहे ना. आणि मग त्याच्या अगोदरचं 1902चा काय? रॅले कमिशन आहे. बरोबर आहे. त्या अगोदरची मग सिमला कॉन्फरन्स वगैरे. तर ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा. नियुक्ती सरकारकडून केली जाईल, लक्षात ठेवा. बरोबर आहे. सभासदांचा कालावधी हा 5 वर्षाचा नाही, 4 वर्ष आहे. आणि सिनेटने केलेले ठराव सरकार स्वीकारेल नाही, तर सरकारला सिनेटच्या ठरावावर काय पाहिजे होता? व्हेटो, म्हणजे नकाराधिकार. ठीक आहे. सो सी आणि डी हे असत्य आहे. हे 2 सेंटेन्स बरोबर आहे. 44चं उत्तर काय? 3 आहे. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 45. 2 सांगा याचं उत्तर काय? एनीवन? आयोगाचा PYQ आहे. एक कीवर्ड आहे फक्त या पूर्ण प्रश्नामध्ये, जो आयोगाचा PYQ आहे. ठीक आहे. बस. बीड, उठाव, सदाशिव नीलकंठ जोशी. विषय संपला. ठीक आहे. वाचायचे आहे का 3 सेंटेन्स? नाही. मी या सिरीज मध्ये तुम्हाला अतिशय जास्त उपयोग होईल याचा. आणि आपण बघा, म्हणजे हे लाईव्ह असणार आहे सोमवारपासून लेक्चर. आणि हे लाईव्ह ठेवलं याच्यासाठी आहे की अख्ख्या महाराष्ट्रातल्या म्हणा किंवा आपल्या फाउंडेशनच्या जे विद्यार्थी आहे, बरोबर आहे, दुपारचा वेळ आपण हा सहज घालवतो. एकतर आपली वामकुक्षी ते झोपेत केव्हा कन्वर्ट होते आपल्याला लक्षात येत नाही. बरोबर आहे. म्हणून आपण हा दुपारचा वेळ ठेवलाय 3, म्हणजे तो 1 तास तुमचा हा फार जास्त प्रोडक्टिव्ह असेल. ठीक आहे. आणि हा दिवसभराचा आधीचा, म्हणजे 3 वाजताच्या अगोदरचा तुमचा अभ्यास आणि 3 वाजता नंतरचा तुमचा अभ्यास, त्याच्यामध्ये फार जास्त डिसाइडिंग हे लेक्चर ठेवलेलं आहे. आलं लक्षात? ते तुम्हाला एक दिशा या लेक्चर मधून मिळेल. रिव्हिजन सुद्धा होत राहील तुमच्या GS ची. ठीक आहे. क्लिअर. बाकी वाचायचं काम नाही. दादासाहेब खापर्डे टिळक यांना ओळखत असे जनरल सेंटेन्स आहे.
त्यांनी पेशवे, लिमये, जगदंब वेगवेगळी नावे धारण केली होती आणि ठिकठिकाणी फिरत होते. विचार करा. ठीक आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जनरल सेंटेन्स कॅटेगरीत येतात. सदाशिव नीलकंठ जोशी. ठीक आहे. तुम्हाला आजची टास्क आहे माझ्याकडून होमवर्क याविषयी की महाराष्ट्रातले 1857च्या उठावामधलं नेतृत्व कोणी कुठं केलेलं आहे. जसं कोल्हापूरमध्ये रामजी शिरसाट आहे. ठीक आहे. नंतर वेगवेगळं आता मी इथे लिहून आणलेलं आहे. 2-3 गोष्टी लिहून घ्या. मुंबईमध्ये गुलमार दुबे आयोगाचाच PYQ आहे. मुंबई गुलमार दुबे. मुंबईमध्ये गुलमार दुबे. ठीक आहे. नंतर जे आहे औरंगाबादमध्ये लिहून घ्या फिदा अली. औरंगाबाद फिदा अली. कंबाईन मेन्सचा PYQ आहे हा, जोड्या लावायला आलेला होता. ठीक आहे. औरंगाबाद फिदा अली. मुंबईमध्ये गुलमार दुबे. बाकी तुम्ही वाचून घ्या. होमवर्क आहे बरं. नाशिकमध्ये मग माहिती आहे आपल्याला ते भगवंतराव निळकंठराव. सौराष्ट्रमध्ये व्यंकप्पा नाईक बहेरी. नंतर कोल्हापूर चिमासाहेब रामजी शिरसाट आणि नरगुंद बाबासाहेब भावे. हे लिहून घ्या. नरगुंद बाबासाहेब भावे. नरगुंद बाबासाहेब भावे. लक्षात घ्या. आपल्या छोट्या छोट्या गोष्टी आपण मिस करतो. कोणत्या बघा. लहानपणी आपण आतापर्यंत अकॅडमिक्स मध्ये अभ्यास करत असताना गोष्टी आठवत नव्हत्या म्हणून आपण काय करत होतो, आई सांगत होती लहानपणापासून लिहून पहा. बरोबर आहे. तो साधा हा कन्सेप्ट तुम्ही MPSCत विसरलात. बरोबर आहे. तुम्ही काय करता, लिहून पाहणं म्हणजे तुमच्या अतिशय सुटसुटीत एकदम चांगल्या म्हणजे छापण्यासारख्या नोट्स तुम्ही समजता. ठीक आहे. तसं नाही. तुम्ही जेव्हा डे टू डे अभ्यास करता रोज तुमच्या लायब्ररीमध्ये बाजूला टेबलमध्ये रफ पेजेस असले पाहिजे. ज्या गोष्टी तुम्ही वाचता तिथे लगेच तुम्हाला समजणार नाही अशा अक्षरात लिहून ठेवा वाटल्यास. ठीक आहे. म्हणजे ते लिहून नाही ठेवायचं आहे तुम्हाला. फायनल कॉपी नाही आहे ते लिहून पाहायचं आहे. हे गोष्ट 100% विचारणार आहे. 100% मी विसरणार आहे तरी आपण फक्त ते सहज वाचून पुढे जातो. रिझल्ट तिथंच जातो तुमचा. ठीक आहे. म्हणजे आता मला माहित नाही तुमच्यापैकी असे काही क्लोज जे आहे कट ऑफ न गेले असतील तुम्ही काही मागे 1-2 मार्कानं, त्यांना विचारा तुम्ही. 10 क्वेश्चनच असतात ते असे ज्याच्यामध्ये आपण 50-50 असतो आणि ते क्वेश्चन आपले चुकतात म्हणून आपला रिझल्ट जातो. आणि ते क्वेश्चन का बरं चुकतात, तुमच्या अभ्यास करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे. ठीक आहे. हे साधं सोपं लॉजिक आहे. रफ पेज ठेवा बाजूला. ज्या गोष्टी विसरणार तुम्ही आत 2 मिनिटात लिहून काढा. त्यामुळे काय होईल, गोष्ट ते रिकॉल होईल. ठीक आहे. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर बघा 46. 35च्या भारत सरकारच्या कायद्यामध्ये कॉमन सेन्सचा क्वेश्चन होता. सांगू शकते कोणी आन्सर. संघराज्याची घटना बनवण्याचा व दुरुस्तीचा अधिकार देण्यात आला 35च्या कायद्यानं. ठीक आहे. कोणाला असेल. आपण फार जास्त विचार करतो, एकदम वरवरचा विचार करायचा की सरकार म्हणजे सत्ता कोणाची होते इथे, ब्रिटिश सरकार. संपला ना. मग दुरुस्तीचा अधिकार आणि संघराज्य घटनाचा अधिकार कोणाला असेल तर ब्रिटिश सरकार. ठीक आहे. सिंपल होतं. जास्त आपण विचार करतो. लक्षात घ्या. एक आणखी टेक्निक सांगतो. जेवढा तुम्ही त्या प्रश्नावर वेळ घालवणार आहात तेवढा तो प्रश्न चुकवण्याचे चान्सेस जास्त आहे परीक्षेमध्ये. कारण की तुम्ही काय करता, ओव्हर थिंकिंग करता. इकडला तिकडला विचार करून जे आहे आपण प्रश्न चुकून येतो वेळेवर. आणि बरेचदा घरी आल्यावर वाटते आपल्याला झालं असेल तुमच्याकडे की माझा फर्स्ट कॉल बरोबर होता. त्यासाठी माझं जे आहे हा शॉर्टकट आहे. थोडा वाईल्ड वाटेल तुम्हाला पण लव ॲट अ फर्स्ट साईट. तर जेव्हा तुम्ही जाता परीक्षेला, जेव्हा पहिलं ऑप्शन तुम्हाला आतून वाटते ते तुमचं इंट्युएशन असते. ते तुम्हाला तीव्र इंट्युएशन असते तुमचं आणि ते तुम्ही टिक करायला पाहिजे. त्या गो फॉर फर्स्ट ऑप्शन ऑलवेज. ठीक आहे. तर हे इथे लक्षात ठेवा. कारण की जेवढा तुम्ही वेळ घालवताना त्या प्रश्नामध्ये तुम्ही जास्त स्वतः सेल्फ डाऊट घेता आणि सेल्फ डाऊट आपण घेऊन काय करतो, तो प्रश्न चुकवतो. ठीक आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. क्लिअर. ब्रिटिश सरकारनं दुरुस्तीचा अधिकार होता. मग 47च्या आपण म्हणजे आपण म्हणू शकतो की 40 मध्ये लिनिथगो कमिशन वगैरे जे आल्या होत्या नंतर. बरोबर आहे. मग सगळं कॅबिनेट मिशन. हाच तर मुद्दा होता की पंडित नेहरूचं जे मंत्रिमंडळ आहे त्यांचं म्हणणं होतं की कायदे म्हणजे आम्ही बनवतो, दुरुस्तीचा अधिकार तुम्हाला. बरोबर आहे. याच्यावरच तर मग दुमत होतं. म्हणून तर मग 47 मध्ये शेवटी स्वातंत्र्याचा कायदा आणला आणि आपण काय सार्वभौम झालो. म्हणजे कायदे आपणच बनवल, दुरुस्तीचा अधिकार कोणाला राहील, आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 47. सिमला कॉन्फरन्स कोणते विधान चुकीचे आहेत. ठीक आहे. आता बघा हा क्वेश्चन थोडा आपण विचार करण्यासारखा आहे. ठीक आहे. फक्त 2 गोष्टी पाठ पाहिजे जो आयोगाचा PYQ आहे. पहिला, काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून मौलाना आझाद सहभागी होते. ठीक आहे. बरोबर आहे. आणि प्रश्नामध्ये काय लक्षात घ्या, हे चुकीचे विचारलंय.
त्यामुळे इलिमिनेशन या प्रश्नाला डायरेक्टली लागत नाही. ठीक आहे. मौलाना आझाद सहभागी झाले होते काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून, बरोबर आहे. आता तुम्ही सांगा हे सेंटेन्स मला माहिती आहे बरोबर आहे, ए चुकीचं ए चुकीचं. आता दोन ऑप्शन आपल्याकडे राहिले, सी डी चुकीचे आहे की फक्त बी चूक आहे. आपण वाचू. मुस्लिम लीगचे प्रतिनिधी म्हणून मोहम्मद अली जिन्ना, सांगा बरोबर. मोहम्मद अली जिन्ना जे आहे मुस्लिम लीगचे प्रतिनिधी होते. आता इथे फक्त बी चूक आहे, हे तुमचा आन्सर ऑप्शन. आलं लक्षात की असे काही क्वेश्चन असतात की डायरेक्ट इलिमिनेशन लागत नाही, मात्र दोन ऑप्शन तरी कॅन्सल होते, बरोबर आहे. त्याला मी इनडायरेक्ट इलिमिनेशन म्हणत असतो. ठीक आहे. इनडायरेक्ट इलिमिनेशन म्हणजे दोन ऑप्शन कट, डायरेक्ट इलिमिनेशन म्हणजे डायरेक्टली तीन ऑप्शन कट करून आपला आन्सर मिळते. ठीक आहे. ते लक्षात ठेवा. फक्त बी चूक, दोन पैकी आपलं डिसिजन होतं. मग तुम्ही म्हणाल सदर परिषद वेबल योजनेवर चर्चा झाली, हे माझं काय होतं वाक्यातलं जनरल सेंटेन्स, बरोबर आहे ना. याच्यात काही चुक असतं का? नाही. ठीक आहे. म्हणजे हा ऑप्शन तर गेलाच होता ना. तसंही सी चुकीचं आहे का माझं? नाही आहे. डी जर तुम्हाला माहितीही नसलं, लक्षात घ्या, थोडक्यात लक्षात घ्या बरं, फार जास्त मायन्यूट आहे आणि फार जास्त महत्वाचं आहे की सी सेंटेन्स मला काय माहिती आहे जनरल सेंटेन्स, ते चुकवणार आहे का? नाही आहे. त्यामुळे डी फॅक्ट जरी माहित नसती तरी मी या उत्तरापर्यंत पोहोचू शकलो असतो. आलं लक्षात? सो हे लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर नेक्स्ट 47, 48. इथे आता होमवर्क तुम्हाला मी देईल की ज्या 3 गोलमेज परिषदा झाल्या, बरोबर आहे, त्या 3 गोलमेज परिषदामध्ये कोणी कोणाचं नेतृत्व केलं एकदा बघून घ्या. तेज बहादूर सप्रू कुठे होते, बापूजी अने कुठे होते, नंतर आपले मदन मोहन मालवीय कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बरोबर आहे, दलितांचं नेतृत्व कोण केलं, बरोबर आहे. तर हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे. समाधान महाजन सरांच्या पुस्तकात नाही आहे, ते आपल्या क्लास नोट्समध्ये असेल किंवा मग कोळंबे सरांचं पुस्तक तुम्हाला मिळून जाईल, तो टेबलच दिलेला आहे. 3 गोलमेज परिषदा. क्वेश्चन असा येऊ शकतो का तिन्ही गोलमेज परिषदामध्ये कंटिन्युअसली कोण उपस्थित होतं? तर मला असं आठवते काहीतरी शहानवाज अशा कोणत्यातरी महिला आहेत त्या, जहारा खान असं काहीतरी, त्या तिन्ही गोलमेज परिषदामध्ये दिसून येतात. गांधीजी कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये होते? दुसऱ्या, बरोबर आहे. डिरेक्टली म्हणजे क्वेश्चन लक्षात ठेवा असे तू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 48. काश्मीर संस्थानाच्या विलिनीकरणाच्या वेळी हे संस्थानाचे पंतप्रधान होते. ठीक आहे, सांगा. त्याचं उत्तर जे आहे पहिल्या क्रमांकाचंच आहे, पंडित रामचंद्र काक. ठीक आहे. हे जे आहे यावेळी संस्थानाचे पंतप्रधान होते. 2 मिनिट, सॉरी मेहरचंद महाजन याचं उत्तर आहे. हे कन्फ्युज यामुळे झालं. हे 1945 ते 47 मध्ये होते आणि ऍक्च्युअल जेव्हा विलिनीकरण झालं तेव्हा ती ट्रिटी कोण होते? पंतप्रधान मेहरचंद महाजन. सॉरी याचं उत्तर 2 आहे, मेहरचंद महाजन. 45 ते 47 हा कार्यकाल होता काक यांचा. मेहरचंद महाजन ऍक्च्युअल विलिनीकरणाच्या वेळेस होते आणि जनरल जनक सिंग हे हंगामी होते 1947च्या काही महिन्यासाठी. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. याचं उत्तर मेहरचंद महाजन आहे, काश्मीर संस्थानाचं विलिनीकरण. ठीक आहे. ऍक्च्युअली आता बघा आपण हा पेपर पाहतोय राज्यसेवा मुख्य, सिलेबस मधला टॉपिक नेमचं काय? स्वतंत्रोत्तर भारत, जो प्रिलिम्स साठी नाहीये. मात्र राज्यसेवा प्रिलिम्स असो किंवा कंबाईन आपल्याला क्वेश्चन 1-2 विचारलेले दिसून येतात. ठीक आहे. त्यामुळे सगळे क्वेश्चन करणं अनिवार्य आहे. यस यस नाही, हंगामी नव्हते, त्यांचा कार्यकाल होता. त्याच्यानंतर 47 मध्ये मेहरचंद महाजन होते काही काळासाठी, नंतर सिंग आले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 49. काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीने 67 साली 10 कलमी कार्यक्रम कशाचा अंतर्भाव होता? आता हा जो आहे हा इन्क्लुझिव्ह आहे, हा माझा इथं शॉर्टकट आहे. अशा प्रश्नासाठी तुम्ही इन्क्लुझिव्ह जायला पाहिजे. तुम्ही सांगा तुम्ही कधी वाचलेला आहे का हा? म्हणजे जसं कॅबिनेट मिशनच्या तरतुदी वाचल्या तुम्ही, बरोबर आहे, तुम्ही सिमला परिषदच्या तरतुदी वाचल्या, नंतर आपण व्हॉट एव्हर कोणताही एखादा आपल्या हिस्ट्रीतली जी आहे असहकार चळवळ, सविनय कायदेभंग वाचल्या तुम्ही, तुमच्या वाचनात आलेला आहे काय? 67ची कार्यकारिणी कोणते ठराव? मग याच्यावर जास्त विचार करायचा नाही. ठीक आहे. वरील सर्व बरोबर. अंटिल अँड अनलेस कुठपर्यंत लक्षात घ्या. डायरेक्ट मारा तुक्का जय माता दी करा असं मी म्हणत नाही. ठीक आहे. नाही तर बस सरनं म्हटलं दिल्ला मारून. ठीक आहे. असं नाही म्हणायचं आहे मला. माझं म्हणायचं आहे की अंटिल अँड अनलेस जोपर्यंत काही खोचक तुम्हाला त्यात काही सापडत नाही तोपर्यंत डाऊट घेऊ नका. तसे 4 सेंटेन्स बघा. बँक आणि विमाचं राष्ट्रीयकरण काय चुकीचं आहे? करायलाच पाहिजे. परराष्ट्र व्यापारावर नियंत्रण सरकारचंच पाहिजे, बरोबर आहे. जमीन सुधारणा जलदच पाहिजे, स्लो आहे का इथे शब्द नाही आहे. औद्योगिक मक्तेदारीवर नियंत्रणच आहे ना, मोनोपॉलीवर काय नियंत्रण आहे. म्हणजे ह्या सगळ्या 4ही सेंटेन्स मला काय सांगत आहे? पॉझिटिव्ह आहे.
आलं लक्षात. म्हणून माझं वरीपैकी सर्व बरोबर उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 50. क्वेश्चन नंबर 50. याचा सोर्स फक्त मला अजूनही मिळाला नाही, मी इंटरनेटवरही चेक केलं पण तो मिळाला नाही. याचं उत्तर 3 आहे. बंगालमधील स्त्रीवादी हे आहे चुकीची जोडी आहे. ठीक आहे. तर ऍक्च्युली इंटरनेटवर मी सर्च केल्यानंतर अन्वेषा हे न्यूजलेटर आहे बंगालमधलंच, मात्र मला असं वाटतं आयोगाने इथे चुकवलं वाटते बहुतेक. ठीक आहे. याचा सोर्स मला मिळालेला नाहीये. सध्या आन्सर टिक करून घ्या. आपलं काम आहे वरच्या 3 गोष्टी पाठ ठेवणं. ठीक आहे. उस्मानिया विद्यापीठ, पुरोगामी स्त्री संघटना, जनवादी महिला आघाडी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सीपीआय मार्क्सिस्ट, सीपीआय एम असे 3 गट आहे सीपीआयचे. मूळ सीपीआय जे आहे बरोबर कानपूर कॉन्फरन्स मध्ये स्थापन झालेली, नंतर 1964 ची सीपीआय मार्क्सिस्ट आणि नंतर सीपीआय मार्क्सिस्ट लेनिनिस्ट. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. आणि मानुषी महिला चळवळीसाठी काम करणारं काय होते नियतकालिक. म्हणजे या प्रश्नातून हे 3 डेटा तुम्हाला मिळाला. उद्या जाऊन हा 3 डेटा वन लाइनर क्वेश्चन मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. पाठांतराची आवश्यकता आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 51. अच्युत बळवंत कोल्हटकर, विष्णू गणेश पिंगळे. सांगा, हा आपला PYQ आहे. विष्णू गणेश पिंगळे कोण होते? क्रांतिकारी. संपला विषय. महाराष्ट्रातील क्रांतिकारी होते. ठीक आहे. बघा क्वेश्चन. ठीक आहे. म्हणून सांगतो की PYQ वर जेवढा कमांड तेवढा पेपर सोपा जाईल. ठीक आहे. विष्णू गणेश पिंगळे 1911च्या दरम्यान जे आहे गदर चळवळीमध्ये सहभागी झाले होते. तिथून आल्यानंतर त्यांनी कटाचा इथे प्रयत्न केला, त्यांना पकडण्यात आलं आणि 1915च्या दरम्यान त्यांना फाशी देण्यात आली. ठीक आहे. विष्णू गणेश पिंगळे आणि अच्युत बळवंत कोल्हटकर आहेच नाव. ठीक आहे. टिळकवादी होते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 52. क्वेश्चन नंबर 52. कलकत्त्याच्या रस्त्यावर खादी विकत असल्यामुळं बसंती देवी, उर्मिला देवी आणि सुनीती देवी या कुटुंबातील स्त्रियांना अटक करण्यात आली. आता तुम्ही सांगा, आयोगाचाच राज्यसेवा 2020 की 21 मुख्य परीक्षेचा क्वेश्चन होता. ठीक आहे. बसंती देवीवर विचारला होता. ठीक आहे. आणि आता इथे आयोगानं ते ऑप्शन मध्ये टाकलाय बसंती देवी, उर्मिला देवी, सुनीती देवी. या काय तर ह्या दास फॅमिलीच्या कुटुंबाच्या सदस्य होत्या. CR दास. ठीक आहे. याचं उत्तर 52चं 3 आहे डायरेक्टली. लक्षात ठेवा. अशा टाईपचं एक नाव आहे 2-3 लिहून घ्या तुम्ही. गोशीबेन, पेरिनबेन, गोशीबेन. ठीक आहे. पेरिनबेन, नंतर खुर्शीदबेन, ठीक आहे. ह्या तिघीमध्ये कॉमन काय असा क्वेश्चन विचारू शकते पुढे जाऊन काहीतरी. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. दादाबाई नवरोजीच्या नाती होत्या ह्या आणि यांनी गांधीजींच्या असहकार सविनय कायदेभंग मध्ये काम केलेलं आहे. ठीक आहे. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 53. सांगा, PYQ आहे डायरेक्टली. PYQ आहे. पाठ पाहिजे आपल्या सिलेबसचा भाग आहे. बरोबर आहे. फैजपूर दुसरा अधिवेशन अध्यक्ष. मी सांगतो डायरेक्टली तुम्हाला आठवायला पाहिजे की शेतकरी चळवळ आणि प्रामुख्यानं जे आहे अखिल भारतीय किसान सभा म्हटलं तर 2 नाव आपल्या माहिती राहते. एक तर जे आहे आपले स्वामी सदानंद सरस्वती आणि दुसरं NG रंगा. तर इथे बघा स्वामी दयानंद सरस्वती दिसत नाहीये, मग कोण आहे ऑप्शन? NG. ठीक आहे. VR शिंदे तर डायरेक्टच गेले. बरोबर. नंतर इकडे केशवराव ते जवळकं वाटू शकते, परंतु हे शेतकरी कामगार पक्ष 1948चा त्याच्याशी संबंधित नाव आहे. बरोबर आहे. आणि ब्राह्मणेतर चळवळ. बरोबर ना. तुम्हाला काय विचारलाय? फैजपूर दुसरा अधिवेशनाचे अध्यक्ष NG रंगा. मग 1936 ला जे आहे पहिलं अधिवेशन झालं त्यांचं कुठे झालंय? लखनौ. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते मग? स्वामी सहजानंद. ठीक आहे. ठेवून घ्या. स्वामी सहजानंद. 1936 लखनौ स्थापना झालेली आहे. रादर तारीखही महत्वाची. 11 एप्रिल लक्षात घेऊन घ्या. 11 एप्रिल 1936. ठीक आहे. 11 एप्रिल 1936 अखिल भारतीय किसान सभेची स्थापना आणि लखनौ अधिवेशन. पहिले अध्यक्ष स्वामी सहजानंद सरस्वती. ठीक आहे. आणखी एक सांगतो, तुमचा अभ्यास जो आहे हा जास्त इंटरॅक्टिव्ह बनवायसाठी इतिहासाचा तुम्ही करू काय शकता तर थोड्या पार्ट्स मध्ये करा गोष्टी. ठीक आहे. म्हणजे जसं आता चळवळी आहे मग बरोबर आहे, तर मग तुम्ही काय करा की 2 दिवस मी क्रांतिकारी चळवळी करतो, 3ऱ्या दिवशी मी काय करतो शेतकरी चळवळ करतो, 4थ्या दिवशी मी काय करतो कामगार चळवळ करतो, 5व्या दिवशी मी काय करेल की साम्यवादी चळवळ करेल. ठीक आहे.
काय होईल त्याच्यामुळे की इंटरॅक्टिव्ह अभ्यास होईल आणि जास्त तुमचा आउटपुट त्याच्यातून मिळेल. रादर तुम्ही जर सगळ्या चळवळी एकाच वेळेस वाचल्या, जसं आता क्रांतिकारी चळवळ वाचल्या तुम्ही आज, तर सगळं काय होतं दुसऱ्या दिवशी खिचडी होऊन जाते, बरोबर आहे. त्यामुळे 2 टप्प्यात करा गोष्टी, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 54. तोच पुन्हा रिपीटेडली फॅक्ट आहे की कोणते ठरावाचा समावेश 36च्या फैजपूर अधिवेशनात नव्हता, ठीक आहे. नव्हता विचारला, थोडा क्रिटिकल क्वेश्चन होता, ठीक आहे. कारण की 3 गोष्टी आपल्याला वाटतात. असं वाटते की 35च्या कायद्याला संमती देण्यात आली, 13 कलमी कार्यक्रम मंजूर, घटना परिषद बोलवण्याची मागणी, सावकारी शोषणाचा निषेध, ठीक आहे. तर नव्हता म्हटलं याचं उत्तर आयोगानं 4 दिलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे बी आणि सी चा होता, ठीक आहे. तर 13 कलमी कार्यक्रम हे आपल्या फॅक्ट आहे पुस्तकातली, मात्र हा डेटा नवीन आहे. घटना परिषद बोलवण्याची मागणी वाटत नाही तेव्हा आपल्याला, कारण की आपल्याला असं वाटते नंतर ते त्रिपुरा अधिवेशन बरोबर झालं, 38 मध्ये नियोजन समिती स्थापना झाली, मग तेव्हाचा तो विषय असेल. हरिपुरा आणि त्रिपुरा माहिती आहे ना, कोण होते अध्यक्ष? सुभाषचंद्र बोस, बरोबर आहे. तर मग त्या दरम्यानचा तो विषय वाटतो आपल्याला, म्हणजे माझा सुद्धा हा थोडा चुकला. तर घटना परिषद बोलण्याची मागणी हे फैजपूर पासून चालू होती, लक्षात घ्या. म्हणजे बीसीचा समावेश होता, नव्हता म्हटलं, ए आणि डी चा नव्हता. तर हा इम्पॉर्टंट करा, ठीक आहे. आता जे कालच्या लेक्चर नसेल तुम्ही म्हणजे अपलोड करायचं आणखी, तर त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगतो की एक गोष्ट लक्षात घ्या, PYQ फक्त एकदा करायची गोष्ट नाही आहे. तुमचं पुन्हा तेच ब्लँक कॉपी आणली, पेपर झाला, टिक टिक केलं, ठेवून दिला, डबल माहिती नाही पेपर कुठे आहे तो, ठीक आहे. तर हे सर्वात जास्त चुकीचं आहे. PYQ वर सुद्धा रिव्हिजन घेत असते, ठीक आहे. आणि जसं मी सांगतो ना, इलिमिनेशन टेक्निक, हा प्रश्न तो इम्पॉर्टंट करायचा आणि नेक्स्ट रिडिंगला फक्त तोच वाचायचे क्वेश्चन, त्याच्यामुळे काही तुमचा वेळ कमी होईल, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 55. 1892चा भारतीय परिषद कायदा ब्रिटिश सरकारमधील कोणत्या पक्षाने पारित केला? सांगा. आयोगाची ज्याला नाडी परीक्षा आहे तो याचं उत्तर बरोबर देईल, कारण की कोणाच्याच वाचनात नाही आलेला आहे, परंतु पाहता क्षणी उत्तर आलं पाहिजे असं आयोगानं सांगितलं याच्या अगोदर प्रत्येक प्रश्नामध्ये. मोर एलॅबरेटिव्ह ऑप्शन, किंवा आयोग जास्त डेटा स्वतःहून देत आहे कंसामध्ये एवढं व्यवस्थित, तर नाराज करायचं काम नाही, ठीक. आन्सर ऑप्शन 2 आहे, कन्झर्वेटिव्ह पक्ष. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही आजपर्यंतच्या कोणत्या एक्झामला तुम्ही उघडून बघा, असं नाही म्हणत मी प्रत्येकच वेळेस एकदा अपवाद झालाय फक्त या गोष्टीला, की जनरली इलॅबरेटिव्ह, मोर इलॅबरेटिव्ह ऑप्शन किंवा जेव्हा आपल्याला माहित नसते तेव्हा. जसं आता इथे 92चा कायदा ब्रिटिश सरकारमध्ये कोणत्या पक्षाने पारित केला, हा तुमचा वाचनाचा भाग आहे का? सांगा, आहे का? तुम्ही एवढ्या डिटेलमध्ये आपण वाचणार आहे का? नाही आहे, आणि आपल्या सोर्समध्ये नाही आहे. मग जेव्हा आपल्या सोर्समध्ये नाही, वाचनाचा भाग नाही, तेव्हा आयोगाला अपेक्षित आहे आपल्याकडून काय? लॉजिक. आणि लॉजिक हे आहे मोर इलॅबरेटिव्ह ऑप्शन, ठीक आहे. इथं रूढीवादी कॉन्झर्वेटिव्ह पक्ष. प्रत्येक वेळेस हे लॉजिक वर्क करेल असं सांगणार नाही मी, पण मी मॅक्सिमम वेळेस जेव्हा जेव्हा हे केलेलं आहे तेव्हा बरोबर उत्तर आलेलं आहे, ठीक आहे. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 56 डायरेक्टली PYQ होता. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020चाच होता. क्षणाचा विचार न करता मी तांदूळ उत्तर मारलो, तुम्हाला आठवते, ठीक आहे. म्हणून सांगतो की तेवढं कमांड पाहिजे. आणि GS1चा पेपर होता आणि आल्यानंतर सहज मग मुलं जे आहे चर्चा करते या प्रश्नाची. अशा एका मित्रानं सहज म्हटलं की पद्मा जया विजयाचं काय मारलं तू? मी म्हटलं तांदूळ. बरोबर आहे, PYQ होता म्हटलं. तो टेन्शन मध्ये, ठीक आहे, त्यानं मका मारली की बाजरी मारली. तर PYQ वर जेवढी कमांड राहील ना तेवढा तुमचा सेफ स्कोर राहील, ठीक आहे. इतिहास भूगोलचं मी सांगतो 2022च्या आता इंटरव्ह्यूला जे मी होतो तेव्हा या पेपरमध्ये माझे 117 मार्क्स आहे 150 पैकी, ठीक आहे. म्हणजे वन ऑफ द टॉप मार्क्स होते ते, ठीक आहे. म्हणजे भूगोलमध्ये सांगतो फक्त मी जे 4 चुकले होते, 60 आउट ऑफ 56 बरोबर होते माझे, ठीक आहे. आणि हिस्ट्रीचे मला वाटते 46 बरोबर होते 60 पैकी, ठीक आहे. तर हा जो स्कोर पोचतो आपण त्याच्या मागं ह्या सगळी वर्कआउट असते, ठीक आहे. PYQ वर कमांड ठेवा. डायरेक्टली रिपीट झाला बघा तुम्ही 2020चा क्वेश्चन, ठीक आहे. क्लिअर. 56चं उत्तर राईस. ह्या सगळ्या वेगवेगळ्या काय संकरित जाती आहे. आणि संकरित जाती लक्षात ठेवा, प्रामुख्यानं कंबाईनच्या पेपरमध्ये पूर्व परीक्षेत क्वेश्चन आहे दरवेळेस, ठीक आहे. तो तुम्हाला कधी कधी सायन्स बेस विचारला जातो ऍग्रिकल्चरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. तर हे चांगल्या करून ठेवा. मोजक्याच जाती आहे, तांदूळच्या, गव्हाच्या, बाजरीच्या. मला असं आठवते मागं आयोगानं कंबाईनमध्ये श्रद्धा विचारली होती, हे बाजरीची जमात आहे ती, ठीक आहे. हे लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि याच्याच अनुषंगाने सांगितलं प्रिलिम्स मधले प्लांट डिसीजेस चांगले करून ठेवा.
अर्गट डिसीज, ठीक आहे. नंतर तो मला वाटते शुगर केनचा विचारला होता आयोगानं, ठीक आहे. नंतर बंची टॉप ऑफ बनाना विचारलेला आहे, ठीक आहे. हे सगळं चांगले करून ठेवा. प्लांट डिसीज आज करायचं अभ्यास सायन्सचा, काय करायचं, प्लांट डिसीज ह्युमन डिसीज सोबत करा, ठीक आहे. त्याच्यामुळे अभ्यास होता. हा टॉपिक वाईज अभ्यास करा तुम्ही, समजत आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 57. हिंदू महासभेचे कार्यकर्ते, मी याचं डायरेक्टली उत्तर सांगतो, 2 नंबरचं आहे, ठीक आहे. सॉरी 1 नंबरचं उत्तर आहे याचं, 2 4 3 1. अभ्यंकर जे आहे हे पुण्याचे होते, महादेव शास्त्री दिवेकर हे सांगली मिरज. 1 मिनिट क्रॉस चेक करू द्या मला. यस, पहिलंच उत्तर आहे, ठीक आहे. शिवराम विष्णू मोडक जे आहे सातारा आणि विष्णू रामराव पाटील सोलापूर, ठीक आहे. तर हे बघा, हिंदू महासभेचे कार्यकर्ते आणि त्यांची ठिकाणे. तर अशा टाईपचा वाईल्ड क्वेश्चन आयोग विचारणं चालू आहे. मला आठवते मागे एकदा 1857च्या उठावातून ज्यांना तुरुंगात पाठवलं आणि त्यांचे ठिकाण, हा क्वेश्चन आलेला आहे, बरोबर आहे. इवन जालियनवाला बाग हत्याकांड, याच्यामध्ये जे अत्याचार झाले, बरोबर आहे, आणि त्याच्या नावं, त्यांच्यावर कोणते अत्याचार झाले, म्हणजे हा रांगत होता, त्याच्यावर 4 फटके मारले, तो विहिरीत पडला, असा जोड्या लावायचा क्वेश्चन आहे, मला आठवते, ठीक आहे. कंबाईनचा असेल बहुतेक. तर अशा टाईपचे जे वाईल्ड लॉजिक आहे ना, तर मग जनरली आपण हे स्वतंत्रच लेक्चर घेईन ट्रिक्ससाठी, त्यासाठी, ठीक आहे. म्हणजे मॅच द पेअर कशा सोडवायच्या, एक शॉर्ट्स बनवेल, ठीक आहे. नंतर डिस्कस करू आपण. आता सध्याचं उत्तर 57चं 1 आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 58. 58 बघा. जून 1930 नासू हार्डीकर हिंदुस्तान सेविका दल, राज्यसेवा 1920. क्वेश्चन विचारला होता, हिंदुस्थानी सेविका दलाचे संस्थापक कोण आहे? कोण आहे? नासू हार्डीकर. राज्यसेवा मेन्स 2020चा क्वेश्चन होता. आणि आता तो क्वेश्चन डिझाईन केला त्यांनी काय, 30 मध्ये नासू हार्डीकर यांनी जे सेविका दल स्थापन केलं त्याच्या कॅप्टन कोण होत्या? पहिलं ऑप्शन आहे कल्याणी सय्यद. आलं लक्षात? म्हणजे लिटरली सांगतो, म्हणजे तुम्हाला प्रूफ याच्यासाठी देता की तुम्हाला इम्पॉर्टन्स करावं त्याचं. हे तर आपलं चालू आहे दिवसेंदिवस 2-3 वर्ष, ठीक आहे. पंचवार्षिक योजना झाल्या आपल्या, ठीक आहे. तर आपलं काय चालू आहे तेच कोळंबे, लक्ष्मीकांत, सौदी, आणि तेच पुस्तक घेऊन बसतो रोज सकाळी संध्याकाळी, विचार येते काय करत आहे, ठीक आहे. तर ते काय करत आहे उत्तर काय तुमचे PYQ, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 59. हिंदू महासभेविषयी काय सत्य आहे? बघा आता काय सत्य आहे म्हटलेलं आहे. हिंदू महासभेचे 19वे अधिवेशन 1 जानेवारी 38 रोजी कर्णावती येथे पार पडले. आता माझा तेव्हा माइंडसेट काय होता हा क्वेश्चन सोडवताना पेपरमध्ये, तर मी एक विचार केला की 38 कर्णावती, लक्षात घ्या. तर जेव्हा एखाद्या स्टेटचं नाव देते आणि त्या स्टेट मधल्या एखाद्या प्लेसचं नाव देते तर जनरली चुकवण्याचे चान्सेस आयोगाचे काय कमी आहे. आणि एवढं स्पेसिफिक देता आयोगाला अपेक्षित नाही आहे, आपल्याला माहित असणं. दुसरा आयोग कधी असं चुकवत नाही. त्यामुळे पहिलं सेंटेन्स बरोबर आहे, लक्षात घ्या. पहिलं सेंटेन्स काय बरोबर आहे, म्हणजे हा ऑप्शन गेला माझा. क्लिअर? दुसरं 1949 नाभा खरे हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले. हे फॅक्ट मी याच्यानं माहिती पडली मला. हे 2020च्या 21च्या मेन्स मध्ये सांगितलं होतं की सलग 6 वर्ष विदा सावरकर 1949 पर्यंत अध्यक्ष होते. कोणाचे? हिंदू महासभेचे. PYQ आहे हा, बरोबर आहे. आणि म्हणून मग हे सेंटेन्स मी बरोबर गृहीत धरलं. हे बी विधान सत्य आहे. असणार ऑप्शन कोणतं? 3. आलं लक्षात? क्लिअर? अशा पद्धतीने आपण डील करू शकतो क्वेश्चनला. अँड लास्ट क्वेश्चन आजच्या लेक्चरचा, क्वेश्चन नंबर 60. कोणत्या कायद्याने हाय कमिशनरवर देखरेख ठेवण्याचे काम गव्हर्नर जनरलकडे आले? मी याला काय म्हणेल, कॉमन सेन्स. ठीक आहे. हाय कमिशनर हे पद कोणत्या कायद्याने निर्माण झालं? 1919चा कायदा. आणि मग तुम्ही सांगा त्याच्यावर देखरेख ठेवण्याचं काम कोणाकडे गेलं? गव्हर्नर जनरलकडे, बरोबर आहे. मग गव्हर्नर जनरलकडे गेल्याचं काम त्याच्यानंतरचाच राहील. 1919 नंतरचा कोणता कायदा आहे? 1935चा कायदा. आन्सर ऑप्शन 2. ठीक आहे. कॉमन सेन्सचा प्रश्न होता, माहीत असणं अपेक्षित नाही. मात्र हाय कमिशनवर देखरेख जेव्हा हे पद निर्माण केलं तेव्हा हाय कमिशनर केव्हा निर्माण केलं? 1919ला बघा. आणि हे पद तेव्हा कोणाला जबाबदार होतं? ब्रिटनच्या संसदेला. मग तुम्ही सांगा 1861चा कायदा मोडले मिंटो हे तर ऑप्शन मधून गेले. मग राहतात 2. मॉन्टेग्यू चेम्स्फोर्डनं निर्माण केल्यानंतर ते कोणाला जबाबदार होतं? ब्रिटनच्या संसदेला. आता ते काय म्हणतात की देखरेख ठेवण्याचं काम कोणाकडे आहे? गव्हर्नर जनरल. म्हणजे असणार ऑप्शन काय? 2. आलं? त्यामुळे असं काही नाहीये की फॅक्टर्स पाठ पाहिजे, वर्षच पाठ पाहिजे वगैरे, काही नाहीये. फक्त एक साधारणतः कॉमन सेन्स, पेपर सोडवण्याचं लॉजिक, पेपर सोडवण्याची टेक्निक आणि तुमचा
सतसत विधी, ठीक आहे, आणि तुमचं PYQ वर असणारं कमांड अनालिसिस, ह्या सगळे मिळून तुमचा स्कोअर जो आहे कंबाईन मध्ये 60 ते 65च असला पाहिजे. सब रजिस्टर साठी तुम्ही क्वालिफाय झालेच पाहिजे. राज्यसेवा प्रिलिम्स हे जवळपास सेकंड आन्सर कीचं काम नसलं पाहिजे, तेव्हा जोरात अभ्यास होतो. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपलं हे सेशन आहे, आपला हा प्रोग्राम आहे रिव्हिजन थ्रू PYQ. ठीक आहे, तर उद्याच्या सेशन मध्ये जे आहे, येणाऱ्या नेक्स्ट सेशन मध्ये आपण जे आहे जिओग्राफीचं अनालिसिस करणार आहोत, राज्यसेवा मुख्य परीक्षा. तर माझं काय काम असेल की प्रत्येक सेशनला पुढचा पेपर मी कोणता घेणार आहे तो घेऊन घेईल, म्हणजे सांगत जाईल. तुमचं काम आहे त्याची हार्ड कॉपी तुमच्या समोर असली पाहिजे, कारण की हा डेटा बाजूला मी सांगतो तो तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आणि दुसरं काम पहिल्याच लेक्चरला सांगितलंय मी की हा पेपर जो मी घेणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही तो सोडवून या, त्याच्यामुळे काय होईल का तुमचं हे इंटरॅक्शन जे आहे आणखी जास्त लाईव्ह असेल. ठीक आहे, सो आजच्या लेक्चरसाठी आपण थांबू. आपण आजपर्यंत 2 पेपर कंप्लीट केलेले आहे. GS2 चा राज्यसेवा मुख्य परीक्षा 35 कोर पॉलिटीचे क्वेश्चन, ओके, आपलं झालेलं आहे कव्हर, आणि इतिहासाचे 60 क्वेश्चन. पुढच्या सेशनला आपण भेटतोय 2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा जिओग्राफीच्या 30 क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, रादर आपण पूर्णच कव्हर करू वाटल्यास. ठीक आहे, इथे थांबतो. धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. चाणक्य फाउंडेशन प्लॅटफॉर्मवर आपला हा RTP प्रोग्राम असाच पुढे चालू राहील. ठीक आहे, थँक्यू.